दिल्लीच्या एका छोट्याशा झोपडीत राहणारा, अंगात जुना टी-शर्ट, चुरगळलेली पॅन्ट आणि गळ्यात स्कार्फ घातलेला एक तरुण आज संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. त्याचं नाव आहे मोहम्मद इरफान. दिल्लीच्या रस्त्यावर बर्फाची हातगाडी चालवणारा हा तरुण कोणत्याही राजकीय संघटनेशी जोडलेला नाही ना त्याच्याकडे कोणतं पद आहे. तरीही जेव्हा तो बोलतो तेव्हा भले भले ज्ञानी थक्क होतात. नक्की कोण आहे हा मोहम्मद इरफान आणि त्याच्या आयुष्याची खरी स्टोरी काय आहे हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. जंतर मंतरवरील इरफानचे व्हिडिओ आज करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी आणतायत. जंतर मंतरवरील त्याची मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इरफान कधीही शाळेत गेला नाही, त्याला लिहिता वाचताही येत नाही, पण तंत्रज्ञानाने त्याचं आयुष्य बदललं. तो स्मार्टफोनमध्ये गुगल व्हॉइस सर्चद्वारे बोलून प्रश्न विचारतो आणि इतिहास, साहित्य आणि देशाच्या घडामोडी समजून घेतो. एखाद्या माहितीवर शंका आल्यास तो गुगलवरूनच ती पुन्हा तपासून पाहतो. भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव असलेला इरफान दुष्यंत कुमार आणि अदम गोंडवी यांच्या कविता आवडीने ऐकतो. याच अभ्यासाच्या जोरावर तो देशातील सामाजिक प्रश्नांवर बेधडक मतं मांडतो. काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेतील घोळामुळे त्रस्त झालेल्या 21 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल्यानंतर विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर मोठा मोर्चा काढला होता. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा मागणाऱ्या या मुलांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. या मारहाणीचे व्हिडिओ पाहून अस्वस्थ झालेला इरफान थेट जंतर मंतरवर पोहोचला. तो म्हणाला, माझ्या देशातील मुलांनी मार खाल्ला, मग मी झोपडीत कसा बसू? मुलांच्या हिशाचा मार मी सुद्धा खाईन. इरफान सांगतो की तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. तो रोज 500 रुपये कमावतो, पण त्यातूनही बाजारातून सामान घेताना GST भरतो. मग असं असताना गरिबांचा आणि मजुरांचा आवाज का दाबला जातो असा सवाल तो विचारतो. दिल्लीत कागदावर मजुरांचे 18,000 रुपये वेतन ठरले असले तरी कंत्राटदार 10 ते 12 तास काम करून घेऊन हातात केवळ 13 ते 14,000 रुपये टेकवतात. ही व्यथाही तो मांडतो. गरिबी, बेरोजगारी आणि वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे तो स्वतः गेल्या 2 वर्षांपासून डिप्रेशनचा सामना करत आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजना कागदावरच कशा अडकतात हे त्याने जवळून अनुभवलं आहे. कॅमेरासमोर बोलताना त्याचा आवाज थरथरत होता, पण शब्द थेट मनाला भिडणारे होते. तो म्हणाला, लोकशाहीत अहंकार नको तर संवाद हवा. संविधानाने प्रत्येकाला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार दिला आहे. आजच्या काळात अनेक सुशिक्षित लोक शांत असताना शाळेत न गेलेला हा बर्फवाला लोकशाही आणि संविधानासाठी रस्त्यावर उतरतो. मोहम्मद इरफान व्हायरल होतोय कारण तो एका सामान्य माणसाचा खरा आवाज आहे. ज्या देशात एका सामान्य बर्फवाल्याला संविधानाची एवढी समज आहे तिथे लोकशाही नेहमी जिवंत राहील हा विश्वास त्याने निर्माण केला आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मोहम्मद इरफानचे विचार कसे वाटले? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी थोडक्यातलाच नक्की सबस्क्राईब करा.